पुढची एक महत्त्वाची बातमी आहे ती मालेगावमधून। मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचं पाहायला मिळते। देशात आणि राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आल्यानं आता आश्चर्य व्यक्त होतंय। त्यांनी एकत्र येत भारत विकास आघाडी असा गटही स्थापन केलाय। महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 3 तर भाजपचे 2 नगरसेवक निवडून आलेत। आता काँग्रेस भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याचीही शक्यता आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, काँग्रेस आणि भाजप मालेगावमध्ये चक्क एकत्र आलेले आहेत। निश्चितच राज्यात आश्चर्य व्यक्त होतंय। असं नेमकं काय घडलं की हे 2 पक्ष, हे 2 शत्रू एकत्र आले? नक्कीच आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये काँग्रेस आणि भाजप हे 2 कट्टर एकमेकांचे राजकीय विरोधक मानले जाणारे पक्ष आहेत ते मालेगावमध्ये एकत्र येताना दिसत आहे। त्याला कारण तसं की नुकत्याच झालेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इस्लाम पार्टी जो माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली इस्लाम पार्टी पक्ष जो तो या ठिकाणी मोठ्या जागा घेऊन या ठिकाणी प्रमुख पक्ष बनलाय आणि सत्ता स्थापनेचा जो तिढा जो निर्माण झालाय त्यांच्या पक्षाला त्यांचं आणि समाजवादी पार्टी म्हणून सेक्युलर फ्रंट जी होती त्या फ्रंटला जवळपास 40 जागा मिळाल्या होत्या आणि जी मॅजिक फिगर जी होती सत्तेची गाठण्यासाठी 43 जागांची आवश्यक होती आणि 3 जागा ज्या होत्या त्या इस्लाम पार्टीला कमी पडत होत्या। त्यातच मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला देखील या ठिकाणी 18 जागा मिळाल्या होत्या। शक्यता अशी वर्तवली जात होती की शिवसेना आणि इस्लाम पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील। मात्र आता काँग्रेस आणि भाजप यांचा जो 5 नगरसेवकांचा गट जो तो आता विभागीय आयुक्तांकडे नोंदला गेलाय आणि ते जे आहेत ते इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता जी त्या निमित्ताने वर्तवली जात आहे। आता तो जो आकडा जवळपास 45च्या जवळपास पोहोचतो आणि सत्तेच्या ज्या वाटाघाटी ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यात आणि इस्लाम पार्टी, काँग्रेस, भाजप असं म्हणून जे ते मालेगाव महापालिकेचा महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये जे ते एकत्र येताना दिसतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रक्रियेमुळे मात्र देशात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं। नक्कीच, धन्यवाद निलेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।